नमस्कार शेतकरी बंधूंनो, 100+ उत्पादन व्हिडिओ नंबर 19. 135 ते 140 दिवसानंतर रासायनिक खतं कोणती टाकायची, 1 ते बरोबर 18 व्हिडिओ आपल्या आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस यूट्यूबच्या चॅनलवर अवेलेबल आहेत. बघायला अजिबात विसरू नका. आणि या पुढचा जर पार्ट पाहिजे असेल तर कमेंटमध्ये पार्ट नंबर 20 हे टाकायला अजिबात विसरू नका. शेतकरी मित्रांनो, बांधणी झाल्यानंतर 30 ते 35 दिवसानंतर किंवा लागवड केल्यापासून 130 ते 135 दिवसानंतर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी झाड आपलं लहान असतं ते बांधणीपर्यंत त्याला प्रौढ अवस्था किंवा कांडी अवस्थेला यूजपर्यंत झाडाला हे रासायनिक खताची मात्रा थोडीच लागत असते. किंवा आपण त्याच्यातली 40 ते 50% रासायनिक फर्टिलायझर संपवू शकतो, पण राहिलेली 50% रासायनिक खतं ही बांधणीनंतर किंवा प्रौढ अवस्थेत आल्यानंतर झाडाला टाकणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे बांधणीनंतर सरासरी 3 ते 4 डोस टाकणं फार गरजेचं असतं. त्यातला पहिला डोस कोणता टाकायचा? शेतकरी मित्रांनो, पहिला डोस टाकतेवेळी संयुक्त खताचीच डेव्हलपमेंट मातीमध्ये कंटिन्युटी करायची. संयुक्त खतामध्ये 10-26-26 एकरी 2 बॅग, त्यासोबत युरिया 1 बॅग, मायक्रोन्यूट्रन्स 10 किलो या पद्धतीनं तुम्ही डोस घेऊन जमिनीमध्ये टाकू शकता. आणि ही खतं लवकरात लवकर उचलून देण्यासाठी वरून एक स्प्रे घेऊ शकता. स्प्रेमध्ये किंग नंबर 1 500 मिली, 19-19 1 किलो, जे 5 ग्रॅम आणि कोरॅजिन 30 मिली या पद्धतीनं स्प्रे घेऊन तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता. ही जर माहिती आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.